सापाच्या स्वभावावर अवलंबून असतं आहे. ती माहिती असणं पण महत्त्वाचं लक्षात घ्या. अनुभवाने आम्ही साप पडत असतो. ग्रामीण भागात कलखांमध्ये आहे, लक्षात घ्या. जवळपास एवढा साप आम्ही तर घरात पकडायला आलो होतो आणि हा साप यांना दिसला आणि हा प्रयत्न केला. खरं तर तो 1 मिनिटात सापडला, पण हा साप म्हणजे उकिरडा किंवा शेणखत ज्या ठिकाणी मी डेपो करतो त्या ठिकाणी ही बिळं होती, त्यातून तोंड काढत होतं आणि भर गल्ली आहे, लक्षात घ्या. पाण्याचा उपयोग आम्हाला त्याला बाहेर पकडता आला, कारण सापाला वेगवेगळे असे आतनं पोकळ बिळं असू शकतात आणि तो पूर्ण बाहेर आल्याशिवाय पकडता येत नाही, म्हणजे तो आज जाण्याची शक्यता असते. आम्ही पाण्याचा उपयोग म्हणजे सापाला हवा घ्यायला मिळलं नाही तर तो साप बाहेर येतो आहे. साधारण 3 वर्ष वयाचा हा धामण जातीचा साप आहे आणि कलखांब गावामध्ये मी आहे. आपलं काम करताना कशा ठिकाणी साप येऊ शकतात आणि खायचं राहायला विशेषतः धामण आणि नाग हे बिळामध्ये राहतात. गावामध्ये सुद्धा उंदीर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, जुनी घर असल्यामुळे त्या बिळातनं साप राहू शकतोय. धामणचा काहीही धोका नाही. तुम्ही पकडल्यावरनं ज्या पद्धतीने मी पकडलं त्यावर तुम्हाला कळलं असणार की हा साप किती शांत असतो आणि आपल्याला धोका आहे का. तुम्ही विचार केला तर तुमची भीती दूर होऊ शकते. धन्यवाद.